नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे येतात 10वी गणित भाग 2 त्याच्यामधलं सराव संच 7.1 मधला प्रश्न क्रमांक 11. काय दिलं आहे? आकृतीत दाखवलेल्या बीच बॉलचे पृष्ठफळ व घनफळ काढा. बॉलचे पृष्ठफळ व घनफळ काढायचं आहे. म्हणजे बॉल म्हणजे काय? गोळा. ओके, गोल असतो ना बॉल, म्हणून आपल्याला गोलाचे पृष्ठफळ आणि गोलाचेच घनफळ आपल्याला काढायचं आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय लागेल? इकडे काय दिलं आहे आकृतीमध्ये? 42 सेंटीमीटर व्यास दिला आहे, डायमीटर दिला आहे. ओके, तर आपल्याला या एवढ्याच माहितीवरून आपल्याला काय करायचं? काढायचं आहे बॉलाचे पृष्ठफळ आणि घनफळ. तर जेवढं काय दिलं असेल प्रश्नामध्ये तेवढं पहिलं आधी लिहून घेऊया आणि मग आपण गोलाचे वक्रपृष्ठफळ काढूया. ओके, तर काय दिलं प्रश्नामध्ये? गोलाकृती बीच बॉलसाठी. ओके, हा बीच बॉल आहे, तो गोल आहे म्हणून गोलाकृती लिहिलं आहे. तर काय दिलं? व्यास दिला आहे, त्याला डी म्हणतात, 42 सेंटीमीटर. ओके, तर व्यास किती दिलं आहे? 42 सेंटीमीटर. आणि गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय? 4 पाय आर वर्ग. 4 पाय आर वर्ग. आर म्हणजे काय? त्रिज्या पहिले आपल्याला काढावी लागेल व्यासवरून. ओके, ते त्रिज्या नेहमी व्यासाच्या अर्धी असते, म्हणजे व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो. तर पहिला आपण त्रिज्या काढूया, त्याच्यानंतर मग गोलाचे पृष्ठफळ काढूया. म्हणून काय? त्रिज्या आर बरोबर डी भागिले 2, म्हणजे व्यास भागिले 2. डी किती आहे? 42 सेंटीमीटर भागिले 2 किती येतं? 21 सेंटीमीटर. 2 दूने 4 ओके, म्हणजे त्रिज्या किती आली? 21 सेंटीमीटर. आता गोलाचे पृष्ठफळाचं सूत्र लिहूया. सूत्र काय? 4 पाय आर वर्ग. ओके, आता पाय 4 गुणिले पायची किंमत किती? 3.14 घेऊया. आर म्हणजे काय? हे जे आपण काढलं ते 21चा वर्ग. 4 गुणिले 3.14 गुणिले 21 गुणिले 21. ओके, आता या सगळ्यांचा गुणाकार किती येतो? 5538.96. हे काय असणार आहे? चौरस सेंटीमीटर. ओके, त्यांचा गुणाकार हा येतो. हे काय झालं? गोलाचे पृष्ठफळ. आता दुसरं काय प्रश्न दिला आहे प्रश्नामध्ये? आता आपल्याला काय करायचं? गोलाचं घनफळ. त्याचं सूत्र काय आहे गोलाच्या घनफळाचं? 4/3 पाय आर घन. ओके, 4/3 पायची किंमत किती घ्यायची आहे? 3.14. त्याच्यानंतर आर म्हणजे काय? 21 त्रिज्या. 21चा घन. त्याच्यानंतर परत 4/3 गुणिले 3.14 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21. 21 3 वेळा लिहिले, म्हणजेच काय? 21चा घन असतो तो. 3 1 3, 3 7 21. ओके, शिल्लक करायला 4 गुणिले 3.14 गुणिले 7 गुणिले 21 गुणिले 21. त्या सगळ्यांचा गुणाकार किती येतो? 38,772.72. आता घनफळ असल्यामुळे घन सेंटीमीटर. ओके, हे काय झालं? गोलाचं घनफळ. म्हणजेच काय? बीच बॉलचं पृष्ठफळ आणि घनफळ किती आहे? बीच बॉलचं पृष्ठफळ 5538.96 चौरस सेंटीमीटर आणि घनफळ किती आहे? 38,772.72 घन सेंटीमीटर. ओके, धन्यवाद.